मंत्री गिरीश महाजन आता दिल्लीमध्ये दाखल झालेत। नाशिक आणि जळगाव तिढ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि गिरीश महाजन आता दिल्लीमध्ये आज कोणाकोणाला भेटतायत याकडे आपलं लक्ष आहे। त्यामुळे आजच्या या भेटीगाठी कशा होतायत, काय काय नेमक्या भेटीगाठींदरम्यान चर्चा होतीये हे पाहायचं आहे। सध्या नाशिक आणि जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवरून सध्या मोठा तिढा आहे आणि या संदर्भात आता मंत्री गिरीश महाजन दिल्लीत जाऊन कोणाबरोबर चर्चा करतायत, हा तिढा आज दिल्ली दरबारी तरी सुटतो आहे का हे पाहायचं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, महत्त्वाचं म्हणजे जो तिढा राज्यामध्ये सुटला नाही तो आता दिल्ली दरबारी जाऊन पोहोचलाय। स्वतः मंत्री गिरीश महाजन त्यासाठी दिल्लीमध्ये गेलेले। काय नेमकी अपेक्षा आहे, कोणाकोणाला ते भेटतील आणि हा तिढा दिल्ली दरबारी तरी सुटेल का? गिरीश महाजन हे दिल्लीमध्ये पोहोचले ते मात्र वेगवेगळ्या कारणांसाठी, एकूणच राजकीय चर्चा, एकूणच मुंबईतली काही कामं आणि त्याचबरोबर विधान परिषदेचा महायुतीमधला तिढा आपण जर बघितलं तर जळगाव आणि नाशिकबद्दलचा हा प्रॉब्लेम सर्वात जास्त मोठा झालेला आहे, कारण कुठेही कॉम्प्रोमाइज कोणी करायला तयार नाही। आपण जर बघितलं तर शिंदे गटाने जळगावमध्ये सुद्धा उमेदवार दिलेला आहे, तर इकडे भाजपचे गणेश गीते यांच्या बंधूंनी नाशिकमध्ये थेट आव्हान दिलेलं आहे शिंदे सेनेच्या उमेदवाराला नरेंद्र दराडे यांना। त्यांनी कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाही, कारण की ते म्हणतात माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, त्यामुळे माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही। त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती आणि वास्तव सांगण्यासाठी कदाचित गिरीश महाजन दिल्लीमध्ये गेले असावेत, त्याविषयी चर्चा करतील आणि या दोन्ही जागा जायला नकोत या दृष्टिकोनातून पुन्हा दिल्ली स्तरावरून प्रयत्न होतील आणि तिथून समजावणी होईल असंही एकूण दिसून येत आहे। कदाचित दोन्ही पक्षाच्या नेत्यांना किंवा महायुतीच्या सर्व नेत्यांची सुद्धा चर्चा या ठिकाणी होऊ शकते। आपण जर बघितलं तर आता 18 जूनला मतदान आहे आणि काही दिवस फक्त शिल्लक आहेत। आपण जर बघितलं नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी प्रचाराला सुरुवातसुद्धा केली आहे। काल त्यांनी इगतपुरी परिसरातील सर्व सदस्य जे होते, जे लोकप्रतिनिधी त्यांची भेट घेतली, पालिकेच्या प्रतिनिधींची भेट घेतलेली आहे। त्यामुळे ते आक्रमक आहेत, कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं दिसून येत आहे। त्यामुळे येणारी जी ही विधान परिषदेची निवडणूक असेल ही महायुतीमध्येच एकमेकांच्या विरोधात चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।